कुटुंबाची जर साथ नसेल तर हा व्यवसाय होऊ शकत नाही. 35 लिटर 40 लिटरची गाय असेल तर तुम्हाला ईस्ट कल्चर, बायपास पॅट, टॉक्सिन बाइंडर वगैरे या सगळ्याच गोष्टी वापराव्या लागतात. मॅनेजमेंट व्यवस्थित नाहीये, म्हणजे तुमचं चारा व्यवस्थापन नाहीये, तुमच्याकडे 5व्या जनरेशनची गाय, उपयोग नाही. जर कालवड संगोपन केलं नाही तर ह्या व्यवसायात म्हणजे काय अर्थच नाही. 5 कालवडींची तुम्ही इन्व्हेस्टमेंट 2 वर्ष केली आणि चांगलं ब्रीड जर सांभाळलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट चांगलाच मिळतो. कारण ते विक्रीला जाताना पण उच्च दराने जातं. गायची पेडिग्री कळली तर आपल्याला नंतर ते कळू शकतं की आपल्याला कुठल्या पद्धतीच्या टाईपचा बुल आहे. आता आपल्याकडे लहान मोठे 68 जनावर आहेत. मंडळी नमस्कार. आज आपण मनोज डेअरी फार्म लोणी भापकर या ठिकाणी आलेलो आहोत. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या व्यवसायातील बारकावे, अडचणी तसेच ब्रीडिंग विषयी अनेक शेतकऱ्यांचे गैरसमज आहेत. तसेच काही जण गोटा करतात, इन्व्हेस्टमेंट खूप भली मोठी करतात, काही काळानंतर तो व्यवसाय बंद करण्याची पाळी येते. तर असं या व्यवसायामध्ये का होत आहे, तर हे ज्या सगळ्या अडचणीत त्या अडचणीवर आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. जे मनोज वाघ आहेत त्यांचा हा 70 जनावरांचा फार्म आहे. याच्यात त्यांनी चांगल्या पद्धतीनं ब्रीडिंग वरती काम केलेलं आहे आणि साधारण 2017 पासून ते या व्यवसायामध्ये आहेत. त्यांना या व्यवसायातील आदर्श कोण ठरलं तर ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मनोज दादा नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. माझं नाव मनोज बाळासो वाघ. माझा मनोज डेअरी फार्म म्हणून फार्म आहे. मी 2017 पासून या व्यवसायात काम करतोय. बर, साधारण आता किती जनावरे आहेत आपल्याकडं? आता आपल्याकडं लहान मोठे 68 जनावर आहेत. बर, एकंदरीत मला सांगा, तर हा व्यवसाय सुरुवात करताना काय अडचणी येतात? हा व्यवसाय सुरुवात करताना सर्वात पहिला भांडवल हा विषय मोठा असतो. भांडवल पाहिजे व्यवसाय करायला. एक तर संयम पाहिजे, सातत्य पाहिजे, नाहीतर एकदम भांडवल तरी पाहिजे. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. भांडवल नसेल तर तुम्हाला संयम पाहिजे. तुमच्याकडे असणाऱ्या 4-2 गायींपासून सुरुवात करून तुम्ही ते वाढवत गेलं पाहिजे ब्रीडिंग वर काम करत. बर, तुमची गोष्ट मान्य मला की भांडवल पाहिजे. भांडवल आहे, सगळं गोष्ट आहेत, पण व्यवसायच नाही परवडला तर? व्यवसाय हा अनुभवावरती चालतो. त्याला ज्याचा अनुभव आहे त्याच व्यक्तीने या व्यवसायात काम करावं असं मला वाटतं. काय होतंय, बरेच लोक पैसे घेऊन, पैसा लावून ह्या व्यवसायात येऊ पाहतात, पण कामगारांचे प्रॉब्लेम असतात. कामगार मिळत नाही वेळेत आणि आपल्याला जास्त अनुभव नसेल तर मग ह्या व्यवसायात टिकणं कठीण होऊन जातं. बर बर बर, आता मला सांगा की खरोखर दूध व्यवसाय परवडतो का, आणि तो कसा परवडतो? परवडला तर दूध व्यवसाय हा परवडतो. फक्त दूध व्यवसाय करत असताना कालवडी संगोपन जर व्यवस्थितरित्या केलं, ब्रीडिंग वर जर काम केलं, तुम्ही जनरेशन चेंज करत गेला, जनरेशन वाढवत गेला तर हा व्यवसाय नक्कीच भविष्यात तो परवडतो. सुरुवातीला जरा थोडासा परवडत नाही, पण नंतर हळूहळू तो परवडून जातो. पण जर ब्रीडिंग वर काम केलं तरच हा व्यवसाय परवडतो. बर बर बर, ब्रीडिंग तुम्ही म्हणताय, तर ब्रीडिंग जो कन्सेप्ट आहे याच्यात खूप सारे गैरसमज आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आता कसं वाटतं, एक चांगली कालवड दिसली तर बाबा ही चांगली आहे. आपल्या इथं काय चाललंय, ही लय टक्केवारीतली, बरोबर, पण तिला एक स्पेसिफिक तिचं ओळख नाही त्या म्हणजे त्या वस्तूची. तर तुम्ही बरेचशा आता पाठीमागे आपण बघतोय कालवडी पाळलेत, सांभाळल्यात, संगोपन करताय, प्रत्येकाची स्पेसिफिक ओळख आहे. तर ती ओळख कशी केली आणि त्याच्यातूनच तुम्ही ब्रीडिंगची माहिती पण आपल्या शेतकऱ्यांना देऊ शकता? आता ब्रीडिंग हा विषय हा कसा आहे ह्या व्यवसायातला, तुम्हाला सांगतो. ब्रीडिंग खूप महत्वाचा भाग आहे या व्यवसायातला. तुमचा बेस तुम्हाला व्यवस्थित तयार करता आला पाहिजे आणि गायचं पूर्णपणे तुम्हाला तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे. तुमच्याकडे गायचं रेकॉर्ड आहे, तिला तुम्ही जो सिमेंट यूज करणार आहे, तुम्ही कुठल्या कंपनीचा यूज करणार, ABS असेल, NDDB असेल, तुम्ही CRV असेल, कुठल्याही कंपनीचं तुम्ही WWS असतील किंवा काय, तर त्याचा बेस व्यवस्थित मजबूत झाला पाहिजे तुमच्या फार्मवरचा. त्याच्यासाठी तुम्हाला सिमेंट सिलेक्ट करताना तुमच्या गोठ्यातले रिक्वायरमेंट काय आहे, तुमच्या गायींची गरज काय आहे ते पाहून तुम्ही सिमेंट यूज केलं पाहिजे. आता प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं असतं. आता समजा ABS कंपनी, त्याचे बुल आहेत, बुल प्रत्येक TPI प्रत्येकाचा थोडा कमी जास्त असतो, किंवा काहींचे प्रोडक्टिव्ह लाईफ कमी असते, काही बुलचे प्रेग्नन्सी रेट कमी असतो, काहींचं दूध मिल्किंग प्रोग्रेस जास्त असते, काही वळूंची. तर तुमच्या गोट्यात कमतरता कशाची आहे त्याच्यावरती काम करून ब्रीडिंग केलं पाहिजे. बर बर बर, उदाहरणार्थ आपण घेऊ, आता समजा गाई जर तुमची 20 लिटरची गाय असेल तर तिला उच्च TPI असणारा बुल भरणं अयोग्य आहे.
तुम्ही बुल चॉईस करत असताना गायला जर प्रोडक्टिव्ह लाईफ कमी असेल, गाय तुमची लवकर आटत असेल आणि गायला दूधच कमी असेल, तर डायरेक्ट उच्च TPI कडे जाणं मला थोडस चुकीचं वाटतं. म्हणजे सुरुवात तुम्हाला आपल्या बेसिक गरजा काय आहे आपल्या फार्मवरती. ब्रीडिंग मध्ये आपण शक्यतो जवळपास बऱ्याच गोट्यांवरती पाहतो की इनब्रीडिंगचा प्रॉब्लेम असतात. गायी कन्सेप्शन होत नाही, गाय लागत नाही. तर त्याच्यासाठी सिमेन यूज करत असताना ज्यांचे कन्सेप्शन रेट चांगला आहे, त्यांचा कावर कन्सेप्शन रेट चांगला आहे, तुम्हाला गाय भरायचं असेल, मग परत भविष्यात जाऊन डॉटर प्रेग्नन्सी रेट चांगला आहे, ज्याचा हिपर कन्सेप्शन रेट चांगला आहे, किंवा बुलची प्रोडक्टिव्ह लाईफ चांगली, असेच बुल चॉईस केले पाहिजे. कारण बेसिक सगळ्याच फार्मवर अजून बरेचसे फार्म असे आहेत की त्यांचे 20 ते 25 लिटर मध्येच दूध आहे. तर त्या आणि दूध जास्त क्रॉस ब्रीड बऱ्यापैकी असल्यामुळे दूध जास्त दिवस टिकून राहत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला ब्रीडिंगवर काम करत असताना, बुल चॉईस करत असताना ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. बर. आता अजून एक गोष्ट सांगा, जे ब्रीडिंग मधले बरेचसे काही गैरसमज आहेत ते काय आहेत आणि ते शेतकऱ्यांनी कसे समजले पाहिजेत काय? ब्रीडिंग मधले गैरसमज असे आहेत की आता काय झालंय, युट्यूबला, इन्स्टाला वगैरे किंवा आपण नेटला सर्च केलं की प्रत्येक कंपनीचे सिमेंट्स वगैरे दिसतात आपल्याला, बुल दिसतात, त्यांचे पेडिग्री दिसते. सगळ्यात पहिलं पेडिग्री आपल्याला कळली पाहिजे. पूर्ण गायची पेडिग्री कळली तर आपल्याला नंतर ते कळू शकतं की आपल्याला कुठल्या पद्धतीच्या टाईपचा बुल आहे, तो जेनोमिक बुल आहे का, तो इम्पॉर्टंट आहे का, या सगळ्या गोष्टी पाहून तो चॉईस केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्याने आपल्या गोठ्यातली गाय ओळखली पाहिजे. गायला जर फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल, ती लागायलाच प्रॉब्लेम देत असेल, तर तिचा ज्या वळूचा कन्सेप्शन रेट चांगला आहे तो वळू चॉईस केला पाहिजे. किंवा तुमच्या या गोठ्यात एखादी गाय समजा दूध लवकर कमी होते, सुरुवातीला पिकला जास्त दूध देते, ते 60 दिवसातच लगेच दुधाला रिवर्स वगैरे येते, तर तिथं तुम्ही प्रोडक्टिव्ह लाईफ जास्त असणारा बुल चॉईस केला पाहिजे. कुठल्याही कंपनीचा असू द्या, तुम्हाला परवडेल असं. आणि सिलेक्टेड गायींना तुम्ही सेक्स शॉर्टेड वापरलं पाहिजे. आणि ज्या गायींना प्रॉब्लेम वगैरे येतात किंवा काय, त्यांना कन्व्हेन्शियल वापरलं तरी चालतंय. बर. आता ही झाली ब्रीडिंग विषयी माहिती. आता जे कालवड संगोपन असतं तर ते कसं केलं पाहिजे? कालवड संगोपन जो हा मुद्दा आहे याचा खरा अर्थ शेतकऱ्यांना पटवून द्या आणि त्याच्यातले नफे आणि तोटे सांगा. कालवडी संगोपनाच्या बद्दल बरेच लोकांमध्ये आता उत्सुकता आहे. कारण महाराष्ट्रात बरेच आता ब्रीडिंगवर लोकांना ब्रीड कळायला लागलं, कालवड सांभाळल्याशिवाय ब्रीड तयार होणार नाही. बरोबर. पण काही लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा ह्या व्यवसायात कालवडी संगोपन करायला परवडत नाही. बरोबर. किंवा ते सांभाळायला परवडत नाही. बरोबर. तर मी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो की कालवडी संगोपनात परवडतं, चांगलं परवडतं. फक्त कसं आहे, त्याचं तुम्हाला ब्रीड तयार करता आलं पाहिजे, चांगल्या ब्रीडची कालवड तयार करता आली पाहिजे. ब्रीड तयार करत असताना सांभाळता आली पाहिजे चांगली आपल्याला, की जेणेकरून आपल्याला 24व्या 25व्या महिन्यात ती व्यायला आली पाहिजे. आता याचं जर उदाहरण घ्यायचं म्हणलं कालवडी संगोपनाचं, तर आपण उदाहरणार्थ धरू एक दुकानदार काय करतो, त्याचं जे रोजचा इन्कम आहे, समजा त्याचा बेसिक 1,500 रुपये इन्कम आहे त्याच्या दुकानातला, तर तो काय करतो, त्याच्यातले 500 रुपये सेव्हिंगला एखाद्या पतसंस्थेत टाकतो किंवा बँकेत टाकतो, जेणेकरून तो व्यक्ती सेव्हिंग करायला तो त्याच्या दुकानात येतो. तर ती सिस्टीम आपल्या व्यवसायात राबवायची. जर कालवडी तुम्ही सांभाळताय तर तुम्ही जे कालवडीला रोजचा खर्च करताय तो खर्च तुम्ही असं धरायचं की आपण रोज सेव्हिंग करतोय, रोज एक ठराविक पतसंस्था आहे आपली, थोडक्यात स्वतःची पतसंस्था आहे आणि त्याच्यात आपण सेव्हिंग करतोय. हे सेव्हिंग तुम्ही समजा आपण 5 कालवडी सांभाळतोय, तर 5 कालवडी आपण 24 महिने सांभाळले, तर त्यांचं उदाहरणार्थ आपण जर धरला, त्यांना 68 ते 70 हजार रुपये एका कालवडीला खर्च येतो. जर एका कालवडीला 68-70 हजार रुपये खर्च 2 वर्षाचा, असं मिळून 5 कालवडींची तुम्ही इन्व्हेस्टमेंट 2 वर्ष केली आणि चांगलं ब्रीड जर सांभाळलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट चांगलाच मिळतो. कारण ते विक्रीला जाताना पण उच्च दराने जातं आणि त्याचा शेतकऱ्याला नक्कीच फायदा होतो. बरोबर आहे. हा व्यवसायातला दुसरा एक अंग असा कालवडी संगोपनाचा. हा राहिला प्रॉफिटचा विषय, की काही लोकांचं म्हणणं आहे की कालवड म्हणजे परवडतच नाही. जर कालवड संगोपन केलं नाही तर ह्या व्यवसायात म्हणजे काय अर्थच नाही. कारण तुम्ही जर कालवडी वाढवून गोठा वाढवला नाही तर तुमची इन्व्हेस्टमेंटच होणार नाही. तुमची इन्व्हेस्टमेंट नाही झाली, तुम्ही तोट्यात नक्कीच जाणार. गायी तुमच्या हळूहळू तुम्हाला तेवढ्यावर समाधान मानावं लागेल आणि
पुढे जाऊन तुम्हाला हा व्यवसाय बंद केल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे. आणि याचं दुसरं अंग असं कालवडी संगोपन केल्याचा फायदा असा की तुमच्या मातीत जन्माला आलेलं असतं, तुमच्या मातीत लहानाचं मोठं होतं आणि ते मोठं झाल्यानंतर वेल्यानंतर त्याचा परफॉर्मन्स चांगला राहतो, त्याला मेंटेनन्स राहत नाही. आणि जे त्यांचे काही कालवडींचे वॅक्सिनेशन आहेत, बुर्सालिसिस वगैरे असतात, त्यांचे लसी वेळेवर करणे 4 महिन्याच्या नंतर करावे लागतात. हे शक्यतो आपण विकत घेतल्यानंतर गाय किंवा काय त्याच्या लसीकरण वगैरे झालेले नसतात किंवा काय, तर त्या बऱ्याच लसीकरण असे आहेत की ते आपण स्वतःहून केलेले असतात. त्याचा पुढे जाऊन आपल्याला बेनिफिट होतो आणि तिचा परफॉर्मन्स आपल्या इथं त्या मातीत लहानाची मोठी झाल्यामुळे त्याचा परफॉर्मन्स चांगला राहतो. तुम्हाला तिच्या आईची सुद्धा तुमच्याकडे हिस्ट्री असल्यामुळं तुम्हाला पुढे जाऊन ब्रीडिंग वर काम करायला सोपं जातं. बरं. तर मनोज दादा, अजून एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी की आता आम्ही फिरत असतो, बऱ्याच डेअरी फार्म वरती जातो, बाजारामध्ये पण आमची व्हिजिट होते. तर त्या ठिकाणी शेतकरी खरेदी विक्री गायींची करतात. तर ही 5व्या जनरेशनची गाय आहे. जनरेशनचं काय, याचे फायदे काय, तोटे काय आणि नेमकं जनरेशन म्हणजे काय? आता कसं आहे माहितीये का, जनरेशन तुमच्या फार्मवरती जनरेशन, तुमच्याकडे जेवढ्या जनरेशनची गाय आहे तेवढा तुमचा फायदाच आहे, नक्कीच आहे. त्याचे फायदे काय आहेत काय सांगतो. तर तुमची गाय लवकर आटत असेल तर जनरेशनचा फायदा असा असतो. आता समजा तुम्हाला 35 लिटर गाय दूध देते आणि ती जर तुमची लवकर 20 लिटरवर, 18 लिटरवर, 15 लिटरवरच येत असेल तर जनरेशनचा फायदा असा आहे की जेवढं तुम्ही जनरेशन वरती जाताल तेवढं तुमचं गायचं दूध टिकून राहणार, दुधात सातत्य राहणार आणि 8 पर्यंत दूध देणार. बरोबर. पण आता काय झालंय महाराष्ट्रात नेमकं माहितीये का, महाराष्ट्रात त्याचं फॅड झालंय जनरेशनचं. म्हणजे त्याच्याबद्दल माझा विरोध नाही किंवा मी तितका मोठा पण नाही किंवा तेवढा अभ्यास पण नाही, पण मला असं वाटतं की जनरेशन तुमच्या फार्ममध्ये तयार झालं पाहिजे. म्हणजे बरोबर, तुम्ही विकत आणण्यापेक्षा तुम्ही थोडंसं थांबून जनरेशन तुम्हाला चेंज करता आलं पाहिजे, तुमचं वाढवत गेलं पाहिजे. ते कसं वाढवणार, तुमच्या गायला तुम्ही जे भरणार आहे ते चांगल्या ब्रीडचं भरलं, त्याच्यानंतर जी कालवड होणार आहे त्या कालवडीला भरताना तुम्ही सेक्स सॉर्टेड भरून त्याच्यापेक्षा उच्च टिपे यायचं थोडासा चांगला बुल, म्हणजे ज्याचं ऑल परफॉर्मन्स चांगला आहे ओळूचा, ते भरायचं. इनब्रीडिंगचं व्यवस्थित सगळं लक्ष देऊन, इनब्रीडिंग होऊ नये याची दक्षता घेऊन सगळं ब्रीडिंग करायचं. आणि असं एक 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 पायरी जनरेशन चेंज करत गेला तर नक्कीच त्याच्यातून तुम्हाला खात्रीशीर दूध शेवटपर्यंत दूध मिळणार. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की मी 5व्या जनरेशनचं 6व्या जनरेशनची कालवड घेतली की माझ्या गोठ्यात 60 लिटरची गाय तयार झाली किंवा 55 लिटर दूध देईल, 50 लिटर दूध देईल. दूध देण्यापेक्षा जनरेशनचा फायदा असा आहे की दूध टिकवून ठेवतात. बरोबर. दूध तुम्ही दुसऱ्या जनरेशन पासून सुद्धा, आता दुधाचं क्वालिटीवर पण आहे, गायची क्वालिटी पाहिजे निश्चितच पाहिजे, पण त्याच्याबरोबर तुमचं मॅनेजमेंट पण पाहिजे. मॅनेजमेंट व्यवस्थित नाहीये म्हणजे तुमचं चारा व्यवस्थापन नाहीये, तुमच्याकडे 5व्या जनरेशनची गाय, उपयोग नाहीये. बरोबर. आणि तुम्ही डायरेक्ट विकत आणून ते 5व्या जनरेशनचं 6व्या जनरेशनचं तुमच्या इथं आणून सेट करणं एवढं सोपं नाहीये. बरोबर. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या आई या गायीवर, तुमचं मला तर म्हणायचंय तुम्ही 20-25 लिटरची गाय आहे तुमच्याकडे, त्या 20-25 लिटरच्या गायीवरती तुम्ही काम केलं तर तुम्हाला तुमच्या मातीशी जुळून जाणार आहे, तुमच्या कालवडी होणार आहे आणि तुम्ही थोडंसं थांबत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी, तुमचा अनुभव पण वाढत जाईल, ब्रीडिंग बद्दल बरीचशी माहिती पण मिळून जाईल. तुम्ही सांगता जनरेशनची माहिती, तुमच्या गोट्यामध्ये कितव्या जनरेशनच्या कालवडीत किंवा गायीत? आता मी 3ऱ्या आणि 4थ्या जनरेशन मध्ये आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी कशी सुरुवात केली तुम्ही? मी सुरुवात 5 गायींपासून केली होती. 2016ला सुरुवात केली, पण सुरुवातीच्या काळात मला ब्रीडिंग वगैरे काही जास्त माहिती नव्हतं. थोडस म्हणजे अदर बाकीचे जसे आता सुरुवात करतायत तसंच माझी सुरुवात होती एकदम साध्या पद्धतीने. 1-2 वर्ष गेल्यानंतर ह्या व्यवसायात समजलं की बाबा ब्रीडिंग केली तरच ह्या व्यवसायात आपण टिकू शकतो. बरोबर. आणि जनरेशन तुमच्याकडे तयार झालं तरच तुम्ही ह्या व्यवसायात तुम्हाला निभावं लागणार आहे. कारण क्रॉस ब्रीडचं आता सुद्धा आपण लाईव्ह मिल्किंग काढून देऊ शकतो. आपण आता सुद्धा माझ्याकडे 34-35 लिटर दूध देणारे क्रॉस ब्रीड पण दूध देतात, पण ते 50-60 दिवसानंतर 70 दिवसानंतर कमी येतात. मग हा फरक जाणवायला लागला मला की ब्रीडिंगच्या गायीमध्ये आणि क्रॉस ब्रीडिंग मध्ये, ब्रीडिंगची गाय तुम्हाला दूध पण चांगलं देते आणि 8 पर्यंत दूध देते. 305 दिवस तुम्हाला चांगलं सातत्यपूर्व दूध देते, जास्त रिवर्स येत नाही गाय दुधाला. त्याच्यामुळं काय होतं तर दूध टिकून राहतं तुमच्या गोठ्यातलं. आता मुद्दा हाच आहे, फार्मवरती तुम्हाला
दूध टिकून राहिलं तर तुमचा व्यवसाय टिकणार आहे. बरोबर आणि तुम्हाला दूध टिकवायचं असेल तर तुम्हाला ब्रीडिंग करणं भाग आहे. बरोबर आणि भविष्यात तुम्हाला सेल जर करायचे असतील गाई तर क्रॉस ब्रीडला जास्त महत्व राहिलं नाही. आता तुम्ही जर जेवढं ब्रीड करताल तेवढं तुम्ही जनरेशन मध्ये जाताल, पुढच्या जनरेशन मध्ये जाताल, तेवढं तुमच्या गोट्याची, तुमच्या फार्मची व्हॅल्यू वाढणार आहे, तुमच्या जनावरांची व्हॅल्यू वाढणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ब्रीडिंग वरती शेतकऱ्यांनी नक्कीच काम केलं पाहिजे. अजून एक गोष्ट सांगा, आता ब्रीडिंग तर होणार आहे, गायी पण आहेत, पण या सगळ्या गोष्टींना मेंटेन करण्यासाठी चारा व्यवस्थापन त्या पटीने पाहिजे. बरोबर आलं लक्षात. आता काही शेतकऱ्यांचं असं होतंय की गाय 20 लिटर दूध देते आणि तिची कॉस्टिंगच 30 रुपये होते. बरोबर आहे. तर अशा गोष्टी होतात. मग चारा व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? कोण म्हणतंय 50% ओला चारा पाहिजे, 50% सुका चारा. तर मेन चारा व्यवस्थापन कसं असलं पाहिजे? आता चारा व्यवस्थापनाचा मुद्दा असा आहे की चारा व्यवस्थापन तुमच्या गायच्या दुधाच्या क्षमतेवरती करावं असं मला वैयक्तिक वाटतं. आता जर शास्त्रशुद्ध विचार केला तर 80% मुरघास पाहिजे आणि 20% ड्राय मॅटर वगैरे पाहिजे. म्हणजे हा झाला टॉपचा चारा व्यवस्थापनातला भाग. तर त्याच्यात गव्हाचं काड वगैरे पाहिजे. तर होतंय काय नेमकं, तुमच्या गोट्याची जर कॅपॅसिटी कमी आहे समजा, आता मुरघास 100% परवडतोच, विषयच नाहीये. पण मुरघास त्या स्टेजमध्ये शेतकऱ्यांचा होत नाही आणि त्याच्यामुळे तो परवडत नाही. आणि गव्हाचे कांड वगैरे जे आहेत ते खूप महाग भेटल्यानंतर तुमच्या गोट्यात 20 लिटरची गाय असती, तुमची क्षमता तिची 20 लिटरची, तुम्ही मॅनेजमेंट वरती ती 22 लिटर, 23 लिटर, 24 लिटर काढू शकता. पण त्या गोष्टी परवडण्यासारख्या नाहीयेत. कारण चारा व्यवस्थापनाला जास्त पैसे गेले, फीड मॅनेजमेंटला जर पैसे गेले तर तुम्हाला पैसे राहणार नाहीत. जसं तुमचं चारा व्यवस्थापन असं असावं मला वाटतं की जसं तुमचं गायचं जनरेशन चेंज होईल. जर तुमच्या गोट्यात 20 लिटरची गाय आहे तर तुमच्या बेसिक मॅनेजमेंटवर तुम्ही काढलं पाहिजे. बेसिक मॅनेजमेंट वरती म्हणजे काय की तुम्ही 10-20% नेपियर सुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये. कारण जेवढं शरीरातून दूध निघतंय गायच्या त्या पटीनंच ते खनिज मिश्र गेले पाहिजे. बरोबर. आता ले टॉपच्या गायचं मॅनेजमेंट 20 लिटरच्या गायला करून परवडणार नाही. बरोबर आहे. त्याच्यासाठी तुम्ही मुरघास तर 100% वापरलाच पाहिजे. ड्राय मॅटर मध्ये तुम्ही पर्याय मार्ग काढला पाहिजे. जे गव्हाचे काड समजा 14-15 रुपये किलो आहे तर तुम्ही तुमच्या आपल्या जवळपास परिसरात अवेलेबल काय होतंय, तूर भुसा अवेलेबल होत असेल स्वस्त मध्ये, किंवा ज्वारी भुसा असेल, ज्वारीचं पाठीमागचं काळ हे असतं भुसा वगैरे असतो ते असेल, किंवा तुमची वाळली मका असेल, कणीस काढल्यानंतर वाळली मका, ते तुम्ही मुरघासासारखं तुम्ही त्याला कल्चर वगैरे मारून तुम्ही दाबू शकता. किंवा तुमच्या परिसरात वैरण मिळते, कडबा आपण म्हणू थोडक्यात, तो कडबा सुद्धा तुम्हाला 5 रुपये, 6 रुपये, 7 रुपये किलो पर्यंत मिळतो कॉस्टिंग काढली तर. तिथं तुमचं कॉस्टिंग कमी होऊ शकतं. आणि जसं तुमच्याकडे जास्त दुधाची गाय तयार होईल तसं तुमच्या मॅनेजमेंट मध्ये चेंजेस झाले पाहिजेत. आता तुम्हाला सांगतो, बेसिक मॅनेजमेंट मध्ये तुम्ही मिनरल मिक्सचर, सोडा, मीठ टाकलं, थोडं फीड मध्ये टाकून दिलं, तुमचं झालं. किंवा तुम्ही TMR करू शकता थोड्या गायांच्या. TMR तर कंपल्सरी पाहिजेच म्हणजे प्रत्येक फार्मवरती. आणि जर जास्त गाय दुधाच्या क्षमतेची गाय असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. कारण तेवढे गायची झीज होते. बरोबर आहे. त्याच्याबरोबर तिला खनिज मिश्र तेवढे त्या प्रमाणात जाणं गरजेचं असतं, विटॅमिन जाणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी मग वरतून तुम्हाला 35 लिटर 40 लिटरची गाय असेल तर तुम्हाला ईस्ट कल्चर, बायपास फॅट, टॉक्सिन बाइंडर वगैरे त्या सगळ्याच गोष्टी वापराव्या लागतात. मग ते टॉप मॅनेजमेंट करायला त्यांना आपल्याला परवडून जातं, कारण दूध जास्त असतं. बरोबर. आणि महाराष्ट्रात काय झालंय, लोक पाहतायत म्हणजे व्हिडिओ वगैरे, म्हणजे काही चुकीच्या गोष्टी नाहीत, पण ते आपल्याला नेमकं परवडतंय का ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. बरोबर. मनोज दादा, मला एक गोष्ट सांगा, जर कोणताही व्यवसाय असू द्या, आपला दूध व्यवसाय असो किंवा इतर व्यवसाय, जे कॉस्टिंग कटिंगचं मॅनेजमेंट असतं पूर्ण, तर ते कसं केलं पाहिजे? म्हणजे कॉस्टिंग कटिंग मध्ये काम कसं केलं पाहिजे? आता कसं आहे माहिती आहे का, व्यवसाय करत असताना मी तेच बोललो की तुमची सरासरी किती आहे, तुमच्या दुधाची सरासरी किती आहे, त्या हिशोबाने तुमचं मॅनेजमेंट असलं पाहिजे. तुमची ज्यावेळेस सरासरी चांगली असेल, चांगल्या प्रतीच्या गाय असेल, तसं तुम्ही मॅनेजमेंट मध्ये सुधारणा करून आता हे झालं कॉस्टिंग कटिंगचं. जे आता दूध व्यवसायातील गैरसमज आहेत आणि संघर्ष, याच्यावरती काय बोलू शकतो आपण? दूध व्यवसाय दिसताना बाहेरून खूप छान आणि सुंदर दिसतो, आणि त्याच्या पाठीमागं खूप संघर्ष आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं ह्या व्यवसायात जास्त पैसा आहे, आपण लगेच उतरू, पंजाबवरनं गाय आणल्या, हरियाणावरनं गाय आणली, किंवा
बेंगलोरवरनं गाय आणल्या आपण सेट करू किंवा काय. तर माझं वैयक्तिक मत असं आहे, ह्या व्यवसायात उतरत असताना ज्याला ह्या क्षेत्राचा अनुभव आहे, त्याला स्वतःच्या करण्याची धमक आहे, ज्याची स्वतः सर्व करण्याची ज्यावेळेस ज्याची स्टॅबिलिटी आहे, ज्याच्याकडे संयम आहे, सातत्य ठेवण्याची ताकद आहे, त्यानेच ह्या व्यवसायात उतरावं. किंवा या धंद्याचं बाहेरून प्रॉफिट किंवा बाहेरून एखाद्याचा व्यवसाय चांगला वाटतोय किंवा ह्याची गाय 40 लिटर दूध देते, याची गाय 50 लिटर दूध देते, याच्याकडं आकर्षित होऊन व्यवसाय करणं अगदी चुकीचं आहे. कारण ह्या व्यवसायापाठीमागील संघर्ष खूप मोठा आहे. कारण या व्यवसायाला तुम्हाला चारा व्यवस्थापन हा एवढा मोठा इश्यू आहे की तुम्हाला चारा 365 दिवस अवेलेबल करावा लागतो, मुरघास करावा लागतो, ड्राय मॅटर, तुमचं या सगळ्यांचं स्टोअर करण्यासाठी भांडवल लागतं. भांडवलाबरोबर त्याच्याबरोबर तुमचा अनुभव वाचावा लागतो. आता राहिला विषय अजून तुमचं कामगार आहेत. तुमचे कामगार जर गेले, काहींचे गोटे असे बंद झाले जेणेकरून कामगारच निघून गेले आणि त्या मालकाला पण काम करायची सवय नाहीये, तर मग त्या माणसाचं हे होऊन जातंय, प्रॉब्लेम येऊन जातोय. त्याला ते फार्म विकण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्याच्यासाठी ज्याला 24 तास वेळ द्यायचा आहे, ह्या व्यवसायात पूर्ण वेळ द्यायचा आहे, त्याला एक स्वप्न म्हणून ह्या व्यवसायात पाहिजे. याला स्वतः करण्याची तयारी, स्वतः करण्याची धमक आहे, त्यानेच फक्त ह्या व्यवसायात उतरावं. तर अजून एक गोष्ट मला सांगा, या व्यवसायातील वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती तेच, जे लोकांना दिसतंय ते खूप वेगळं आहे आणि वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. या व्यवसायात खूप काटेकोरपणे चालावं लागतं. आता काही लोकांचं खूप म्हणणं असं आहे की बाबा याच्यातून मार्जिन 40%, 50% राहतं किंवा काय, म्हणजे खूप म्हणजे 10 ते 15-20% काम करावं लागतं. याच्यात सुद्धा या व्यवसायात सुद्धा खूप रिस्क आहे, आजार आहेत. बऱ्यापैकी तुमच्या अनुभवावरतीच हा व्यवसाय तुम्ही सक्सेस करू शकता. तर आता एवढा मोठा तुम्ही व्यवसाय उभा केलाय, तर याच्या मागे कोण ना कोण गुरु असतो किंवा कोण ना कोण आदर्श असतं. तर या व्यवसायातील तुमचा आदर्श कोण आहे? आता ह्या व्यवसायातलं ना माझ्या आयुष्याचंच आदर्श व्यक्तिमत्व असेल तर मी पहिल्यापासूनच माझ्या वडिलांचं कष्ट बघत आल्या कारणाने माझ्या समोर आणि माझ्या आयुष्यातले 2 व्यक्ती आदर्श व्यक्तिमत्व आहेत माझ्यासाठी. माझे म्हणजे वडील आणि माझा मोठा भाऊ. बरोबर. ते मोठ्या भावाने संघर्ष कसा करायचा आणि ते शिकवलं आणि वडिलांनी प्रामाणिकपणे कष्ट करून कसं सक्सेस होता येईल हे शिकवलं. त्याच्यामुळं हा व्यवसायात मला त्यांच्या दोघांच्या प्रेरणेमुळे मला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यांच्याच प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने मी आतापर्यंत पुढे चालू आहे. बरोबर. इथपर्यंत तुम्ही आलात, तर हा व्यवसाय कुटुंबासोबत तुम्ही केलात किंवा एकट्याने केला? हा व्यवसाय तुम्ही कोणीच, हा माझं वैयक्तिक मत आहे, हा कोणीच एकटा करू शकत नाही. कुटुंबाची जर साथ नसेल तर हा व्यवसाय होऊ शकत नाही. कारण कामगारांचे खूप प्रॉब्लेम असतात. कुटुंबात प्रत्येक व्यक्ती तुमचा ह्या व्यवसायाशी जोडला गेलेला पाहिजे, जेणेकरून तुमचा कामगार निघून गेला किंवा कामगार गेला तर तुमच्या कुटुंबाने तो सेट ठेवला पाहिजे. फार्म तुम्हाला त्याची उणीव नाही बसली पाहिजे. तुम्हाला दुसरा कामगार मिळोस्तोपर्यंत किंवा दुसरी सोय होतोपर्यंत तुम्हाला तुमच्या कुटुंबाने फार्म सांभाळता आला पाहिजे. इथपर्यंत तुमचं सक्षम कुटुंब पाहिजे आणि हा तरी व्यवसाय कमीत कमी कुटुंबाशिवाय तुम्ही करू शकत नाही. कुटुंबाची साथ असेल तरच हा फार्म शक्य आहे, नाहीतर अशक्य आहे. तर मला सांगा, तुम्हाला कोणाची साथ लाभली? प्रॉपर साथ म्हणजे माझ्या कुटुंबाची, माझ्या पत्नीची आणि पूर्ण कुटुंबाची पूर्ण साथ. माझ्या वडिलांचे समोर असणारा आदर्श, वडिलांचं असणारं कष्ट, वडिलांनी केलेलं लहानपणापासून जे कष्ट पाहता आलोय त्या गोष्टीचा, वडिलांचा संघर्ष आणि मोठ्या बंधूंचे मार्गदर्शन, बरोबर, याच्या जीवावरती आपण इथपर्यंत पोहोचलो. बरोबर आहे. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ आपण एक असे थोडके मुद्दे घेतले होते की जेणेकरून हे जर मुद्दे सर्वांना समजले तर त्यांना पूर्ण दूध व्यवसाय समजला. बरोबर. आणि ते तरच दूध व्यवसायात फायदेत राहतील. तर तुम्हाला अजून काही देखील शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.